अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, बऱ्याच मुलांचं आणि मुलींचं वय निघून चाललेलं आहे. योग्य स्थळ येत नाहीये किंवा ठरलेलं लग्न ऐनवेळी मोडत आहे. अनेक प्रयत्न करूनही मुलांच्या लग्नात अडचणी येत आहेत का? तर काळजी करू नका. आज गुरुपौर्णिमेच्या या अत्यंत शुभ पर्वावर मी तुमच्यासाठी एक असा सिद्ध आणि प्रभावी उपाय घेऊन आले आहे, ज्याने लग्नातील सर्व दोष आणि अडथळे दूर होतात. आजपासून श्री गुरुचरित्रे हा विशिष्ट अध्याय तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे. यामुळे लग्नामध्ये जे काही अडचणी आहेत, मुलांच्या कुंडलीत काही दोष असतील तर ते संपूर्णपणे दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. कारण आपण पाहत असतो की अनेकदा कुंडलीमध्ये गुरु बळकट नसणे, मांगलिक दोष किंवा इतर ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे लग्नाचे योग जुळून येत नाहीत. अनेक आई वडील मुलांच्या लग्नासाठी चिंताग्रस्त असतात, पण दत्त महाराजांची सेवा आणि गुरुचरित्राचे पारायण ही अशी शक्ती आहे जी अशक्य गोष्टीही शक्य करते. कारण गुरुचरित्रे हे स्वामींचे चरित्र आहे. गुरुपौर्णिमेच्या काळात जर तुम्ही याचं पठण केलं तर 100 पटीने फळ मिळतं. लग्न, नोकरी, पैसा सगळ्या अडचणी दूर होतात. पण वेळ नसेल तर संपूर्ण पोथी तुम्हाला वाचता येत नाही, म्हणून फक्त हा एक अध्याय सांगेन. अध्याय क्रमांक 11, नूरसिंह सरस्वतीची काशी यात्रा. हा अध्याय लग्नासाठी खूप असा प्रभावी आहे. मंडळी, तुम्ही हा जो अध्याय आहे तर आजपासून जर सुरुवात केली, ह्या सेवेला सुरुवात केली तरी देखील चालेल. किंवा 19 तारखेला म्हणजे कुमार षष्ठी आहे 19 तारखेला, तर या दिवशी रविवार आलेला आहे, तर या दिवशी देखील तुम्ही या सेवेला सुरुवात केली तर 11 दिवसाचा आपल्याला ही सेवा करायची आहे. म्हणजे 19 तारखेला तुम्ही सुरुवात केली तर 29 तारखेला 11 दिवस होतात. तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला असा प्रश्न पडेल की 19 तारखेला रविवार आहे, तर आपण रविवारपासून ही सेवा सुरू करू शकतो का? तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून 11 दिवसाची सेवा करणे हा अत्यंत सुंदर आणि शुभ संकल्प आहे. स्वामींच्या सेवेसाठी शनिवार, रविवार किंवा कोणताही वार वर्ज्य नसतो. स्वामी स्वतः वार आणि काळाच्या पलीकडे आहेत, त्यामुळे तुमच्या मनातील भाव आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. तसेच बघा, गुरुपौर्णिमेच्या अगोदर जर तुमची ही सेवा पूर्ण झाली तरीही काही हरकत नाही, कारण स्वामींच्या सेवेमध्ये वार किंवा तिथीपेक्षा तुमच्या मनातील भाव, श्रद्धा आणि सातत्य जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही जर आजपासून या सेवेला सुरुवात करणार असाल, अत्यंत शुभ संकल्प आहे. समजा गुरुपौर्णिमेच्या आधी तुमची ही सेवा पूर्ण झाली तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 29 जुलैला तुम्हाला स्वामी महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच स्वामींच्या फोटोसमोर नैवेद्य दाखवून आरती करून कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सेवा ही तुमची गुरुपौर्णिमेच्या आधी संपत असली तरीही मधल्या दिवसात कोणताही खंड पडू देऊ नका. रोज एकच ठराविक वेळ पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा, श्री गुरुचरित्र ग्रंथातील 11वा अध्याय हा अत्यंत महत्त्वाचा आणि सिद्ध मानला जातो. या अध्यायात श्री नूरसिंह सरस्वती महाराज यांच्या बालपणीचे चरित्रे, त्यांचे मौजी बंधन आणि त्यानंतर त्यांनी घेतलेल्या संन्यास दीक्षा याचे अत्यंत सुंदर वर्णन आहे. हा अध्याय विशेषतः शीघ्र विवाहासाठी, लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी आणि सुयोग्य जोडीदार मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. तर 11व्या अध्यायात जेव्हा बालसिद्ध नूरसिंह सरस्वती यांचे मौजी बंधन होते, तेव्हा ते मातेला वेद म्हणून ओमकाराचा उपदेश करतात आणि संन्यास घेण्यासाठी अनुमती मागतात. माता अत्यंत दुःखी होते. तेव्हा ते तिला तिच्या पूर्वजन्माची आठवण करून देतात आणि तिला आशीर्वाद देतात की तिच्या पोटी पुढे आणखी पुत्र व कन्या जन्माला येतील. अध्यायामध्ये मातेला मिळालेल्या आशीर्वादामुळे वंशवृद्धी, सुयोग्य विवाह जुळणे आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी हा अध्याय वरदान मानला जातो. लग्नाच्या कार्यात येणारे अडथळे, मंगल दोष किंवा इतर ग्रहांचे दोष या अध्यायाच्या पठणाने शांत होतात. म्हणजे मुलांच्या कुंडलीमध्ये कोणताही दोष असेल, पितृदोष असेल, नजर दोष असेल किंवा अन्य दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरते. फक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला ही सेवा 11 दिवसाची करायची आहे. किंवा याच्यापेक्षा जास्त दिवसाची सेवा तुम्हाला करायची असेल तरी देखील चालेल, ती देखील तुम्ही करू शकता. 21 दिवस करू शकता.
40 दिवस करू शकता. म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य असेल त्यानुसार तुम्ही ही सेवा करू शकता. समजा तुम्ही ही सेवेला सुरुवात करणार आहात, म्हणजे जर तुम्ही आजपासून ह्या सेवेला सुरुवात करणार असाल तरी देखील चालेल, किंवा जर 19 तारखेला रविवार आहे या दिवसापासून सुरुवात करणार असाल तरी देखील चालेल. परंतु तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे, स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहेत. पूजा मांडणी कशी करायची, तर तुमचा देवघर असेल तर तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे, तूप टाकायचं आहे, गाईचं शुद्ध तूप टाकून दिवा लावायचा आहे. श्री नूरसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा असेल तर ती तिथे ठेवायची आहे, किंवा आपले स्वामी महाराज आहेत, दत्त महाराजांचा फोटो असेल तरी देखील चालेल. तसेच तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना पिवळी फुले असेल तर ती अर्पण करायची आहे. चाफ्याची फुलं, झेंडूची फुलं असेल तर ती तुम्हाला ठेवायची आहे. दत्त महाराजांच्या फोटो समोर देखील फुले ठेवायची आहेत. हळद, कुंकू, अक्षता दत्त महाराजांना अर्पण करायचे आहेत. सिंह सरस्वती महाराजांच्या प्रतिमा असेल तर तिला देखील तुम्ही हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचे आहेत. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे, कारण कोणताही उपाय किंवा सेवा करत असताना संकल्प केला तर अतिशय महत्त्वाचा असतं, म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे. मला तुमच्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं पिवळं फूल असेल तर ते ठेवायचं आहे. आणि मग तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्नासाठी, म्हणजे त्यांचा विवाह सुयोग्य जोडीदाराशी त्वरित आणि निर्विघ्नपणे व्हावा असे तुम्हाला बोलायचं आहे. त्यांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर मुलांचं नाव घ्यायचं आहे, गोत्र बोलायचं आहे. आणि मग ते पाणी आहे तर ते तुम्हाला जमिनीवरती सोडायचं आहे. नंतर मग तुम्हाला अध्याय क्रमांक 11 नूरसिंह सरस्वतीची काशी यात्रा, तर हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. एकदम शांत चित्तेने तुम्हाला वाचायचा आहे. शुद्ध मनाने हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. म्हणजे 11 दिवस सलग तुम्हाला खंड पडू देऊ नका. 11 दिवस सलग तुम्हाला वाचायचा आहे एकदम शांत चित्तेने. आणि मग हा अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ 11 वेळा जप करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुमची जी इच्छा मनोकामना आहे मुलांच्या लग्नाबाबत तर ते तुम्हाला बोलायचं आहे. तसेच बघा, ज्या व्यक्तींना म्हणजे मुलं वगैरे नसतील तर संतान प्राप्तीसाठी देखील ही सेवा तुम्ही करू शकता, किंवा मुलांना नोकरी मिळण्यासाठी किंवा बढती मिळण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजे कोणती इच्छा तुमची असेल तर ती पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. श्री गुरु चरित्रातील हा अध्याय केवळ लग्नच नाही तर मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणारा आणि घरामध्ये शांतता समृद्धी आणणारा आहे. स्वामी महाराजावरती पूर्ण श्रद्धा ठेवून हा पाठ करावा, तुमचे कार्य नक्कीच सिद्धीत जाईल. श्री गुरु चरित्रातील 11वा अध्यायाचे पठन करताना काही सोपे पण महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे. तर पहा, स्नान आणि वस्त्रे, पठनापूर्वी स्वच्छ स्नान करावे, वाचनासाठी धुतलेले आणि स्वच्छ कपडे, शक्यतो सुती कॉटनचे वापरावे. तसेच आसन, जमिनीवर थेट न बसता चटई, घोंगडी किंवा पाटावर आसन घालून बसावे. दिशा, पठन करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेस असावे. तसेच आहाराचे नियम, सात्विक आहार. जितके दिवस तुम्ही हा संकल्प करून पाठ करत आहात, उदाहरणार्थ 11 दिवस, 21 दिवस किंवा 41 दिवस, तितके दिवस आहारात पूर्ण सात्विकता असावी. मांसाहार म्हणजेच नॉनव्हेज, मद्यपाणी आणि शक्य असल्यास कांदा, लसूण खाणे देखील टाळायचं आहे. वेळ एकच ठरवायची आहे, म्हणजे रोज एकाच ठराविक वेळी, शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावला की वाचनास बसावे. म्हणजे सकाळी 6 ते 9च्या दरम्यान तुम्हाला एकच वेळ ठेवायची आहे, किंवा संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही ही एकच वेळ ठेवू शकता. वेळ बदलायची नाही आणि जागा देखील बदलायची नाही. जर तुम्ही रोजच्या रोज देवघरासमोर बसून ही सेवा करणार असाल तर मग देवघरासमोरच बसून ही सेवा करायची आहे. किंवा जर तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणी, समजा तुम्ही हॉलमध्ये बसून जर ही सेवा करणार असाल तर मग तिथेच बसून तुम्हाला ही सेवा 11 दिवस करायची आहे. सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावला की वाचनास बसावे. वेळेत रोज बदल करू नये. मनाची एकाग्रता, वाचन करताना मोबाईल किंवा इतर गोष्टीमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नये. तसेच महिलांची जर मासिक पाळीचा काही प्रॉब्लेम आला तर, समजा घरामध्ये सुतक असल्यास किंवा स्त्रियांच्या मासिक पाळी चालू असताना हे वाचन करू नये. ती वेळ संपल्यानंतरच पुन्हा सुरुवात तुम्हाला
करायची आहे. असे संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशीच करायचा आहे, रोज रोज संकल्प करायचा नाही. जर काही कारणाने एखाद्या दिवशी नियम चुकला किंवा खंड पडला तर मनात भीती न बाळगता महाराजाकडे क्षमा मागून पुढचे वाचन मनोभावे सुरू ठेवावे. दत्तात्रय महाराज अत्यंत दयाळू आहेत. ते अंतःकरणातील भाव पाहतात, चुका नाही. अध्याय वाचताना खूप घाईघाईने न वाचता शब्दाचे उच्चार स्पष्ट आणि शांतपणे करावेत. मनातल्या मनात वाचण्यापेक्षा एवढ्या आवाजात वाचावे की तो शब्द आपल्या कानात पडेल. ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच बघा, तुम्ही हा उपाय, ही सेवा करत असताना समजा मुलांच्या लग्नासाठी आपण ही सेवा करणार आहोत, तर हे घरातल्या व्यक्तीशिवाय बाहेर इतर कोणाशीही जास्त बोलून दाखवू नये. आपली साधना ही गुप्त ठेवायची आहे. तसेच बघा, जर तुम्हाला रोज संपूर्ण अध्याय वाचायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 1 किंवा 3 माळी म्हणजे 108 वेळा जप करू शकता. ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी हा मंत्र म्हणजे या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्रमैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरत नसेल अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्याही मुलांचं लग्न लवकरात लवकर आणि चांगल्या ठिकाणी जमो श्री गुरुचरणी प्रार्थना करते. झालेली सेवा महाराजांना रुजू करते. श्री स्वामी समर्थ.